अन्यायाविरुद्ध आवाज का उठवायचा असतो तो थोडा का होईना बदल होत असतो. उन्नाव प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. हायकोर्टाने दिलेल्या काही निर्णयावर स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं कुलदीप सिंह सेगर याची आजीवन कारावासाची शिक्षा ही कायम ठेवली आहे. पीडिता अल्पवयीन असताना तिच्यावर बलात्कार झाल्याचा गुन्हा सिद्ध झाला. त्यानंतर तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू, तिच्या 2 नातेवाईकांचा संशयास्पद अपघातात मृत्यू आणि त्या अपघातात पीडित मुलगी सुद्धा स्वतः जखमी झाली होती. ही सर्व प्रकरणे न्याय प्रक्रियेचा भाग राहिलेली आहेत. या काळात पीडित मुलीने, तिच्या वकिलांनी, जनतेनं आणि माध्यमांनी सातत्यानं प्रश्न विचारले गेले. पीडित मुलीचं आंदोलन, उपोषण आणि त्यावर झालेले निर्बंध देखील आपण पाहिले. 2 दिवसापूर्वी ती मुलगी उपोषणाला बसली असता तिच्यावर जे काही निर्बंध लावण्यात आले ते व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियावरती पाहिले असेल. पण म्हणतात ना, देर सही दुरुस्त सही. उन्नाव प्रकरण केवळ गुन्हा नव्हता, तो संपूर्ण व्यवस्थेची परीक्षा होता. आणि आज असं म्हणावं लागेल की न्याय जिंकला आहे. पण विचार करा, जर ह्या 2 दिवसामध्ये इतके प्रश्न विचारले नसतील, माध्यमांनी, जनतेने यावरती आवाज उठवला नसता, तर आज काय झालं असतं.